तर विदर्भामध्ये मान्सून सक्रिय झालेला असून 25 ते 30 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे। मात्र या पेरणीसाठी 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असल्यानं शेतकऱ्यांनी घाईघाईमध्ये पेरणी करू नये असा सल्ला कृषी तज्ञ डॉक्टर शरद निंबाळकर यांनी दिलेला आहे। दुबार पेरणी टाळण्यासाठी मातीचा चेंडू बनवून ओलावा तपासण्याची सोपी पद्धत त्यांनी सांगितली। बदलत्या हवामानामुळे पारंपरिक भेंडवळ आणि नक्षत्रांचे अंदाज बदलले असून जमिनीमधील उष्णता कमी झाल्यावरच पेरणी करणं शहाणपणाचं ठरेल असं सुद्धा ते म्हणाले। सोबत आहेत कृषी तज्ञ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर। सर, काय सांगाल, सध्या जो पाऊस पडतोय 2-4 दिवस झालेले आहेत, 1-2 दिवसापासून पाऊस पडतोय, शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे, काय सल्ला राहील? अजूनही हा जो पाऊस आहे हा चांगला पाऊस पडला याच्यात काही शंका नाही, परंतु हा अजूनही मान्सूनचा त्या पद्धतीने जो जोर पाहिजे त्या जोराचा हा पाऊस नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। मान्सूनचे वारे आता व्हायला लागले महाराष्ट्रामध्ये सर्वदूर, ही वस्तुस्थिती जरी मान्य केली तरी विशेषतः आजही या 2 पावसाच्या सरींच्या मध्ये आपण पेरणी ही करणं शहाणपणाचं ठरेल की नाही, हा एक महत्वाचा विचार करण्यासारखा भाग आहे। याचं कारण असं की हा जो पाऊस आहे 25 mm 30 mm पर्यंत झालेला आहे। आपल्याला पेरणी योग्य जमिनीची जी आस आहे ती आस पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 100 mm चा पाऊस आपल्याला आवश्यक असतो। आता 100 mm चा पाऊस म्हणजे आता काय प्रत्येक शेतकऱ्याजवळ काही यंत्रमापक थोडंच आहे, म्हणून त्याच्यासाठी एक साधी सोपी टेस्ट अशी आहे, मी सांगतो की जमिनीमधला जे थोडासा वरचा थर बाजूला काढून आतमधली माती गोळा करायची, त्याचा एक चांगला घट्ट असा गोळा करायचा, तो म्हणजे बॉल सारखा, आणि तो चेंडू असा वर फेकायचा आणि झेलायचा। तो चेंडू तसा झेलला गेला तर असं समजायचं असतं आपण की बा नाही, 90-100 mm पर्यंत पाऊस हा झालेला आहे, आणि तो जर फुटला तर आपल्याला अजून थांबावं लागेल। अशा प्रकारचे गणित सर्वसाधारण शेतकऱ्यांना समजेल म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की आज जो ओलावा आहे, जो आज आपला वापसा आहे, हा आलेला आहे, आणि याच्यामुळे 3-4 5 इंचापर्यंत सुद्धा आपल्याला हा जो पाऊस आहे आणि मुळाला धारणा येण्यासारखा आता आपण पेरल्यानंतर मुळं धरणार आहेत अशी त्याची हमी आहे। आणि म्हणून ही हमी लक्षात घेता आपण आजही पूर्ण पाऊस व्यवस्थित झाल्याशिवाय पेरणी करू नये। याचं कारणच आहे की आज बियाण्यांच्या किमती वाढल्या, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, आणि या संदर्भात दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर येऊ नये ही याच्यामध्ये शाश्वती मिळण्यासाठी हा उपाय करणं आवश्यक आहे। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।